नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्यातील राहिलेल्या पदांचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। तुमच्या परीक्षा ह्या होणार आहेत, परंतु भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहेत की सर पेसा बद्दल काय, पेसा बद्दल माहिती कोणीच देत नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्या पेसा बाबतीतच माहिती पाहणार आहोत। पेसाच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत, ज्याचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाही, तर त्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात तीच माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर बघा मित्रांनो, आता काल परवा तुम्हाला माहित असेल की नॉन पेसा बाबतीत ज्या पदांची परीक्षा बाकी होती तशी पेसाची पण परीक्षा बाकीच आहे, पण नॉन पेसा बाबतीत आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका आणि हंगामी फवारणी क्षेत्र या कर्मचारी यांच्यामधून परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते IBPS कंपनीनं सर्व जिल्हा परिषदांना कळवलेलं आहे। त्यानुसारच आता वेळापत्रक देखील जिल्हा परिषदांकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत ते नॉन पेसा मधील जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्येच आता नॉन पेसा मधील राहिलेल्या पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे। 10 जून पासून हा परीक्षेचा कार्यकाळ सुरू होणार आहे आणि 21 जून पर्यंत हा सर्व परीक्षेचा कार्यकाळ चालणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे जिल्हे या ठिकाणी टाइम टेबल मध्ये दाखवण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही राहत नाही, आमचा हा जिल्हा नाही, तर मग आमच्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत की काय? समजा उदाहरण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्ही जर नांदेड जिल्ह्यामध्ये असाल आणि नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जर अर्ज केलेला असेल ग्रामसेवक पदासाठी किंवा आरोग्य सेवक पदासाठी, तर तुमची परीक्षा होणार नाही मित्रांनो, कारण की तो जिल्हा पेसामध्ये वगळतो, त्यामुळे तुमची त्या जिल्ह्याची परीक्षा सध्या होणार नाहीये। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर नांदेड जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असेल, मला उदाहरणासाठी मी नांदेड जिल्ह्याची PDF जो आहे जिल्हा परिषद भरतीचा तो तुमच्या समोर ओपन करतो आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, नांदेड जिल्हा परिषद नांदेड संवर्गनीय सरळ सेवेने भरावयाच्या पदांचा तपशील, पदाचे नाव, आरोग्य सेवक पुरुष 40%, एकूण पदे आहेत 70। आता यामध्ये 70 जागा आहेत आणि पेसा मधील देखील वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आली आहेत। ही पहा, ही 9 वॅकन्सी आहेत एकूण पेसा मध्ये। आरोग्य सेवक पुरुष 40% या पदासाठी 70 जागा आहेत। त्या 70 जागेतील 9 जागा कशासाठी आहेत? पेसासाठी आहेत। आणि वरती मित्रांनो, ह्या ज्या काही वॅकन्सी आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, आर्थिक दुर्बल गट, खुला प्रवर्ग, या प्रवर्गातल्या जे काही जागा आहेत, खुल्या प्रवर्गासाठी 8 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 10 जागा आहेत, त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 25 जागा आहेत। अशा जे काही जागा आहेत इतर कास्ट मध्ये, त्या मित्रांनो नॉन पेसाच्या वॅकन्सी आहेत। म्हणजे इथं काय केलेलं आहे की नॉन पेसाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील अप्लाय केलेलं आहे। तर मित्रांनो, आता जर तुम्ही प्रसिद्ध झालेलं वेळापत्रक पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला नांदेड जिल्ह्याचं नाव दिसणार नाही। मग तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये नॉन पेसासाठी अप्लाय केलेला असेल, असे भरपूर सारे जिल्हे आहेत ते नॉन पेसासाठी अप्लाय केलेले आहेत विद्यार्थी, परंतु तिथल्या जिल्ह्याचं या वेळापत्रकामध्ये समावेश दिसत नाही। याच्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की जे वेळापत्रकामध्ये ज्या जिल्ह्याचं नाव देण्यात आलेलं आहे, जसं की आता सांगली हा जिल्हा काय नॉन पेसा मध्ये आहे आणि या नॉन पेसा मधील जर जाहिरात आपण पाहिली, याच्यातील जर जागेचं विवरण आपण पाहिलं तर बघा मित्रांनो, हे थोडंसं आडवं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या पूर्ण जागेच्या विवरणामध्ये तुम्हाला पेसा मधील एकही जागा या ठिकाणी दिसत नाही। ही जिल्हा परिषद सांगलीची आरोग्य सेवक पुरुष 40% ची 17 पदांसाठीची जाहिरात आहे। म्हणून मित्रांनो, त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढं की ज्या जिल्ह्यामध्ये पेसाच्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणची परीक्षा त्यांनी अरेंज केलेली नाही। पेसा मधील आहे त्यांची कोर्टामध्ये रिट याचिका दाखल झालेली आहे, त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ह्या परीक्षा स्थगितच असणार आहेत। सध्या मित्रांनो, नॉन पेसाच्याच परीक्षा अरेंज केलेल्या आहेत। मग बरेच विद्यार्थी विचारत होते की पेसा मधील परीक्षा होणार नाहीत की काय? त्यांच्यासाठीची आजच्या तारखेमध्ये ही प्रसिद्ध झालेली बातमी आहे। या न्यूज मध्ये मागणी देखील करण्यात आलेली आहे की कसं जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या। डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे, महसूल, वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार, अशा पद्धतीचा सवाल देखील त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, महसूल असेल, वन विभाग असेल आणि कृषी विभाग असेल यांनी देखील नॉन पेसा आणि पेसा मधील दोन्ही पदाच्या परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहेत। मग जिल्हा परिषदेला का नाही जमणार असा सवाल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आता याच बातमीमध्ये डिटेलमध्ये काय म्हटलंय त्यांनी ते पहा। मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरून 4 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही, त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या
विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे. पुढे काय म्हटलंय, महसूल, वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार? इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत, असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत. दिनांक 6 जून 24 ते 21 जून 24 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा झाले की लगेच किंवा यांच्यासोबत त्यांचीही परीक्षा घेण्यात यावे आणि पेसाचे निकाल आल्यानंतरच यांचे निकाल जाहीर करावे अशी मागणी युरोपच्या वतीने करण्यात आले. तर मित्रांनो, तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या 6 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीमध्ये कंडक्ट केलेल्या आहेत. बाकीच्या ज्या इतर विभागांच्या परीक्षा आहेत पेसाच्या, तशा त्यांनी घेतल्या तशा या ग्रामविकास विभागाने देखील घ्याव्यात आणि निकाल वगैरे जे आहे त्यानंतर नियुक्ती वगैरे जे आहे ते कोर्टामध्ये जी याचिका दाखल आहे त्या याचिकेच्या निकालानंतरच हे परीक्षेचे निकाल जाहीर करावेत आणि नियुक्ती देखील देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीची ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आपण सविस्तर मुद्दे याच्यातील जाणून घेतलेच आहे. याबद्दल इतर जसे नवीन अपडेट पाहायला मिळतील तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल संपूर्णपणे सुनावणी झालेली नाही. परंतु तोपर्यंत मित्रांनो, बाकी डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने परीक्षा अरेंज केलेल्या आहेत त्यांच्याच पद्धतीनं पेसामधील जिल्हा परिषदेच्या परीक्षा पण अरेंज केल्या जाव्यात अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता मित्रांनो, सध्या तुमच्या नॉन पेसाच्या परीक्षा होणार आहेत, परंतु पेसाच्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या त्या लवकरच परीक्षा कंडक्ट होतील. जसं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय होईल तुमच्या परीक्षा लगेच कंडक्ट केल्या जाऊ शकतात. तर याबद्दल जे काही तुमचे डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.